मिठाच्या एका 6 लिटर द्रावणात 5% मीठ आहे. वाफेद्वारे 1 लिटर द्रावणातून पाणी काढून टाकल्याने उरलेल्या द्रावणात किती टक्के मीठ असेल असा प्रश्न. लेकरांनो, प्रश्न कोणताही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. आता एकूण मूळ द्रावण लेकरांनो लक्ष द्या. मूळचं एकूण द्रावण गोष्टी लक्षात घ्या. किती? 6 लिटरचं आहे. आता हे 6 लिटर म्हणजे 6000 मिली मध्ये याचं रूपांतरण करायचं. ही गोष्ट प्राकर्षानं इथं लक्षात ठेवा. आणि या 6 लिटर द्रावणामध्ये काही मीठ आणि काही पाणी आहे. या मूळ 6 लिटर द्रावणामध्ये असलेलं मीठ 5%. गोष्टी लक्षात घ्या. मग आता हे 6000 मिली म्हणजे 6 लिटर कसे, तर एका लिटर मध्ये 1000 मिली असतात. हे माप पाठ करा. मग आता या 6000 मिलीचे 5% किती? 5% व्यवहार या पूर्णांकात 5/100 अशी मांडणी करा. या 2 शून्यासाठी हे 2 शून्य घालवा. 60 आणि 5 उरले, हा गुणाकार 300 मिली. याचा अर्थ असा की या सध्याच्या तुर्तास मूळ द्रावणामध्ये मीठ 300 मिली आहे. त्याचा अर्थ असा की सध्या या द्रावणामध्ये लेकरांनो 5700 मिली हे काय आहे? पाणी आहे. ह्या 300 मिली आणि 5700 मिलीची बेरीज जर केली तरी हे 6000 मिली आली पाहिजे. लक्षात घ्या. आता पुढं गणित म्हणते की 1 लिटर द्रावणातून पाणी काढून टाकल्यानं, आता हे पाणी काढून टाकलं नाही, खरं तर इथं शब्द वाफेद्वारे हा हे शब्द लक्षात घ्या. वाफेद्वारे हे पाणी निघून गेल्याने असा शब्द प्रयोग हवा होता. वाफेद्वारे 1 लिटर द्रावणातून पाणी काढून टाकलं नाही, निघून गेलं. 1 लिटर पाणी निघालं म्हणजे एका लिटर मध्ये लेकरांनो 1000 मिली असतात, म्हणून 1 लिटर पाणी निघून गेलं. ही वजाबाकी करा. आता पाणी 4700 मिली आहेत. मग आता नवीन द्रावण, हे नवीन द्रावण इथं शब्द मांडा. लक्ष द्या. ज्या द्रावणामध्ये मीठ तेच आहे, किती? 300 मिली, मात्र पाणी 1 लिटर उडून गेलं वाफेद्वारे. आता पाणी राहिलं 4700 मिली. आता पाणी राहिलं लेकरांनो 4700 मिली. आता हे संपूर्ण द्रावण किती हो, तर याची बेरीज करावं लागेल. संपूर्ण द्रावण 4700 आणि 300 याचा अर्थ 5000 मिली, ज्याच्यामध्ये मीठ 300 मिली आहे. हे आहे मीठ लेकरांनो. आणि एकूण द्रावण मांडा लागते छेदस्थानी. याला गुणीला 100 कशासाठी घ्यायचे, तर प्रश्नामध्ये आम्हाला विचारलं काय, तर उरलेल्या द्रावणात किती टक्के मीठ असेल. इथं हे 2 शून्य, हे 2 शून्य घालवा. आता 350 इकडं 100 म्हणजे 3 छेदस्थानी 50 इकडं 100 म्हणजे हा भाग गेला 2 म्हणजे 3 गुणीला 2 6%. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो. उरलेल्या द्रावणामध्ये मीठ किती टक्के? 6% हे विचारल्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. बेल आयकॉनची घंटी याच्यासाठी दाबा की मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं. पर्याप्त वेळेमध्ये हे निर्धारित यश मिळावं. सोबत गणितासंबंधी असलेल्या तुमच्या मनातील समस्या बिनधास्त विचारता याव्यात करिता माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा नवनवीन दर्जेदार संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. ओके. मिश्रण गुणोत्तर ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.